Hello and welcome to our today's session of EST. We are studying unit number 2. The name of unit is Energy Resources. In the recent few sessions we have completed some points regarding the energy resources. In the last session we have completed the conventional energy form, the source of energy. In today's session we are going to conduct the further topics. The main topic, that is 2.4 energy forms. In that, we have completed the discussion on conventional forms of energy. In today's session, we are going to discuss on the non-conventional energy forms. So directly going to the energy forms. So there is a structure that we have discussed in the last session, that conventional sources and non-conventional sources. In the conventional sources, there is a commercial and non-commercial. In this type, the source of energy is distributed. So we are discussing further the energy forms. The topic is non-conventional source of energy. These non-conventional source of energies are also known as renewable source of energy or renewable sources of energy. We have already discussed on renewable sources and non-renewable sources. So the non-conventional sources are considered as renewable sources of energy. And the example includes the solar energy, the bioenergy, tidal energy, and wind energy. So these are renewable resources. The first example we are going to take is solar energy. This is the energy that is produced by sunlight. म्हणजे सोलर आहे त्याच्यामुळे सन ऑब्विसली त्याच्यात असणारच आहे. आणि जी एनर्जी आपण सनलाईटपासून ऑब्टेन करणार आहे किंवा सनलाईटपासून आपण तयार करणार आहे त्याला आपण म्हणतो सोलार एनर्जी. The photovoltaic cell are exposed to sunlight based on a form of electricity that needs to be produced. तर एक सेलचं टाईप आहे की एक फोटोवोल्टेक म्हणून एक सेल असतो. तो सेल आपण सोलार एनर्जीचा यूज करून त्याचं प्रोडक्शन करतो आपण, म्हणजे एक फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो. फोटोवोल्टिक सेल यूज करून सोलार एनर्जीचा यूज करून आपण आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. द एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर कुकिंग अँड डिस्टिलेशन ऑफ वॉटर. म्हणजे सोलार कुकर्स अवेलेबल आहेत आपल्या अगोदरच्या काळात. म्हणजे काही ठिकाणी आपण सायन्समध्ये किंवा स्कूलमध्ये असताना आपण प्रोजेक्ट करत होतो की सूर्यचूल हे एक कन्सेप्ट आहे. तर सूर्यचूल म्हणजेच आपण म्हणतो त्याला सोलार कुकर. त्या सोलार कुकरमधून आपण फूड जे आहे ते आपण कुक करतो. म्हणजे आपण स्कूलच्या टाईममध्ये आपण एखादा प्रोजेक्ट केला असेल सूर्यचूल किंवा आपण सोलार कुकर म्हणून त्याच्यामध्ये. आणि डिस्टिलेशन ऑफ वॉटरमध्ये जसं की आपण वॉटर बॉईल करतो किंवा वॉटर गरम करतो, जे फिल्टरेशन असतं त्याला आपण डिस्टिलेशन वॉटर करून आपण त्याचं प्युरिफिकेशन करू शकतो. तर त्यासाठी पण आपण सोलार एनर्जीचा यूज करू शकतो. तर त्यानंतर आपण एक एक्झाम्पल दुसरं घेऊया आपण, ते म्हणजे विंड एनर्जी. विंड एनर्जी म्हणजे आपण वारं. This kind of energy is generated by harnessing the power of wind and mostly used in operating water pumps for irrigation purpose. आता काही वेळेला विंडचा आपण यूज करतो कशासाठी, तर पवनचक्कीसाठी. आणि बाकीच्या ठिकाणी कसं हार्नेसिंग पॉवर ऑफ विंड म्हणजे ज्या वेळेला आपण इरिगेशन पर्पजमध्ये यूज करतो, जसं की आपण ऑपरेटिंग वॉटर पंपसाठी, म्हणजेच आपण पाणी जे आहे ते पंप करण्यासाठी आपण इरिगेशन पर्पजसाठी यूज करू शकतो. नाऊ द इंडिया स्टँड्स ॲज द सेकंड लार्जेस्ट कंट्री इन द जनरेशन ऑफ विंड पॉवर. आता इंडियाचा नंबर हा जगात म्हणला तर हा सेकंड लार्जेस्ट आहे कंट्री इन द विंड पॉवर जनरेशन. And the next example we're going to consider, that is tidal energy.
द एनर्जी दॅट इज जनरेटेड बाय एक्सप्लोइटिंग द टायडल वेव्ज ऑफ द सी इज नोन ॲज टायडल एनर्जी. आता आपण म्हणतो की समुद्राच्या ज्या लाटा असतात त्यापासून जी एनर्जी आपण तयार करतो किंवा जी एनर्जी आपण मिळवतो त्याला आपण म्हणतो टायडल एनर्जी, बिकॉज ऑफ दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम tidal waves of the sea motion. This source is yet to be tapped due to the lack of cost effective technology. आता समुद्राच्या लाटांपासून जी एनर्जी आपल्याला ऑब्टेन करायची झाली तर त्यासाठी एक वेगळा आपल्याकडे सिस्टीम पाहिजे किंवा वेगळी मेकॅनिझम आपल्याकडे तयार पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे लॅक ऑफ कॉस्ट इफेक्टिव्ह आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. बिकॉज ऑफ बाकीचे जे सोर्स ऑफ एनर्जी आहेत त्याच्यापासून पण आपण सिमिलरली त्या टाईपची एनर्जी आपण जनरेट करू शकतो. आता प्रश्न येतो की कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनलमध्ये काय फरक असेल. तर कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी वर्सेस नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. तर कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जीचा आपण फर्स्ट पॉईंट बघूया की दीज सोर्स ऑफ एनर्जी आर ऑल्सो नोन ॲज नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. आता जर कन्व्हेन्शनल सोर्सेस असेल जे नॉन रिन्युएबल असतील तर ऑब्व्हियसली नॉन कन्व्हेन्शनल आहेत ते रिन्युएबल सोर्स असणार आहेत. अँड द सेकंड वन इज दे फाइंड बोथ कमर्शियल अँड इंडस्ट्रियल पर्पज. आता कन्व्हेन्शनल जे आहेत आपल्याकडे ते मॅक्सिमम टाईमला आपण कमर्शियल यूजसाठी किंवा ॲज अ इंडस्ट्रियल पर्पजसाठी, म्हणजे जेणेकरून ते जो युजर असणार आहे किंवा जो यूज करणार आहे त्याला त्याचे पैसे पे करावे लागतात मॅक्सिमम टाईमसाठी. मग ज्या वेळेला एखादी सोर्स ऑफ एनर्जी आपण विकत घेणार त्याच्यासाठी आपल्याला ते पे करावं लागतं. त्यासाठी आपण म्हणतो कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल पर्पजसाठी. पण त्याच्या उलट म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल, म्हणजेच दे आर मेनली यूज फॉर हाऊस होल्ड पर्पजेस. म्हणजे घरगुती कामासाठी मॅक्सिमम टाईमला आपण नॉन कन्व्हेन्शनल जे सोर्स ऑफ एनर्जी आहे ते आपण यूज करतो. जसं की आपण जळणासाठी लाकूड यूज करतो तशा प्रकारे द कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जीचा थर्ड पॉईंट आहे दीज कॅन बी कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द रिझन ऑफ द कॉजेस ऑफ पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन हा एक मोठा पार्ट आपल्याला एनर्जी सोर्समध्ये कन्सिडर करावा लागतो. कारण जसं पॉप्युलेशन इन्क्रीज होणार तसं युजर्स वाढणार, त्यामुळं सोर्स आपला लिमिटेड असणारच आहे. त्यामुळे जशी पॉप्युलेशन इन्क्रीज होणार तसं सोर्सवरती आपला लोड जास्त येणार आणि जेवढी जास्त पॉप्युलेशन असणार तेवढं सोर्सवर लोड जास्त येऊन त्याचे मागणी जास्त असणार पण त्याचं अवेलेबिलिटी कमी राहणार. त्यामुळं पॉप्युलेशन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जीवर जास्त इफेक्ट पडतो. पण इन नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जीमध्ये दीज आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ पॉप्युलेशन, बिकॉज मॅक्सिमम टाईमला आपण घरगुती कामासाठीच म्हणजेच हाऊसहोल्ड पर्पजसाठी आपण त्याचा यूज करतो. कोल, फॉसिल फ्युअल आर द टू एक्झाम्पल्स ऑफ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. आता कोल म्हणजेच कोळसा. आता इंडस्ट्रियल पर्पजसाठी किंवा कमर्शियल पर्पजसाठी कोळसा हा जास्त आपण यूज करतो. त्यासाठी त्याला जी कंपनीज असतील ते त्याचे कॉस्ट पे करतात. पण हा कोळसा लिमिटेड प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. त्यामुळं पॉप्युलेशनचा इफेक्ट त्याच्यावर होणार आहे. न्यूक्लिअर एनर्जी, सोलार एनर्जी आर द टू टाईप्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. आता सोलार एनर्जी आहे ही रिन्युएबल एनर्जी आहे, जसे की ती रोज आपल्याला अवेलेबल होते सनच्या थ्रू. तसं सिमिलरली जर पॉप्युलेशन इन्क्रीज झाली तरी ह्याच्यावर काही इफेक्ट पडणार नाही, बिकॉज जे सनरेज असणार आहेत किंवा जी इंटेन्सिटी ऑफ सन असणार आहे किंवा आपण जे म्हणतो की सोलारपासून जी आपण एनर्जी मिळवणार आहे त्याच्यावर पॉप्युलेशनचा इफेक्ट जास्त काय आपल्याला फरक एवढा पडणार नाही. त्यामुळं जे कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे त्याचा पॉप्युलेशनवर इफेक्ट जास्त पडतो. नॉन कन्व्हेन्शनलचा पॉप्युलेशनवर इतका फारसा इफेक्ट पडत नाही. तर आजच्या सेशनमध्ये आपण जे डिस्कस केलेलं आहे ते आहे नॉन कन्व्हेन्शनल फॉर्म्स ऑफ एनर्जी.